आज होती ऋषी पंचमी, त्याच्यामुळे इथे आमच्याकडे कैला वगैरे बनवत होते आई. आणि त्याच्यासाठी सगळं भोपळा, भेंडी, परत माठ वगैरे सगळं मिक्स असतं, भाजी करायची असते. आणि त्याला कौला पण म्हणतात आणि कैला पण म्हणतात. त्याच्यानंतर नैवेद्य वगैरे दाखवला. दुसऱ्या दिवशी ऋषी पंचमी असते आणि त्या दिवशी उपवास असतो माझा, म्हणजे सगळ्यांचाच असतो, महिलांचा उपवास. आणि त्या दिवशी सगळे नवीन कपडे वगैरे घालायचे असतात, अंघोळ करायची असते, मग नैवेद्य वगैरे दाखवायचा असतो. पहिली ऋषी तर मी माहेरी केलेली, तर यावर्षी इकडे सासरी करायची होती. तर 7 ऋषींना 7 नैवेद्य दाखवायचे असतात केळीच्या पानावरती, म्हणजे भोपळ्याची भाजी, चटणी आणि कौला त्याच्यावरती आणि भात. त्याच्यानंतर मग असा उपवास आपला सुटतो. मग काय गणपती बघायला जायचं होतं, रेडी वगैरे झालेली, ताईकडे वगैरे जायचं होतं चौलला वगैरे. तर आम्ही विचार केला आणि आजपासून गणपती बघणं चालू केलं. त्याच्यानंतर इथे गेलेली भाच्याला भेटायला माझ्या, सो त्याला व्हिडिओत वगैरे घेतला. घरी आलं आणि खूप जास्त कंटाळा आलेला, कारण बाहेर कुठे गेलो ना निघून वगैरे की इतकं इरिटेड होते, कधी साडी वगैरे काढते असं होतं. मग एक व्हिडिओ शूट करायची होती अर्जंटमध्ये, ती गेलेली. आणि मग येताना रायगड बाजारमध्ये गेलेले, कारण थोडंसं माझे शॅम्पू वगैरे संपलेले. सो आम्हाला ब्रेड वगैरे घ्यायचे होते, कारण नाश्ता वगैरे करायचा असतो रात्री, त्याच्यामुळे. तर सगळं शॉपिंग वगैरे केले आणि रात्री जागरणाला सगळे येतात, तर आम्ही विचार केला की आज पॅटीस बनवायचा. सो आमच्याकडे पॅटीसचा प्लॅन झालेला. आणि जागरणाला रोज वेगवेगळा नाश्ता असतो आरतीला वगैरे, तर ते सगळं झालं. आणि मग आरती वगैरे झाली बाप्पाची. आणि माझा आजचा दिवस असा होता. सो कसा वाटला कमेंट्समध्ये सांगा. आणि खूप खूप प्रेम द्या. ब्लॉग अपलोड केला, जाऊन नक्की बघा. बाय, थँक्यू.